नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय न्यूज 24 महाराष्ट्र. मी गणेश. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत असं बोललं जाते. राज्यामधील ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणचे नेते सुद्धा या निवडणुकीची वाट पाहतात. त्यातीलच एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आणि या शहरामध्ये कोणत्या पक्षाचे प्राबल्य जास्त आहे हे आपण पाहणार आहोत. आणि निवडणुका झाल्या तर निवडणुकीचा प्रचार कसा होणार आहे आणि कोणावर टीका केली जाणार आहे, कोण जास्त टीका करणार आहे आणि प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शक्यतो काँग्रेसचं प्राबल्य नसल्यात जमा आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि बोसरी विधानसभा मतदारसंघ असे दोन मतदारसंघ आहेत. चिंचवड विधानसभेमध्ये शंकरभाऊ जगताप हे आमदार आहेत आणि बोसरी मतदारसंघामध्ये महेश लांडगे हे आमदार आहेत. तसेच आणखी भाजपचे दोन आमदार आहेत जे विधान परिषदेवर या ठिकाणून गेलेले आहेत. एक आमदार अमित गोरखे आणि दुसरे उमाताई खापरे या विधान परिषदेच्या दोन आमदार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे सुद्धा आहेत. एकंदरीत पिंपरी चिंचवड शहराला 5 आमदार आहेत आणि मावळचे लोकसभा खासदार श्रीरंगाप्पा बारणे हे शिवसेनेचे खासदार आहेत. आता महायुतीची ताकद जर पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठी आहे, परंतु भाजपचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. भाजपने जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वबळावर लढल्यास त्यांना किती फायदा होणार आहे हे आपण जाणून घेऊया. थोडक्यात त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करूया. भाजपने जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवल्यास अजित पवारांची पक्षाची ताकद खूप मोठी आहे. ते पण स्वबळावर लढण्याचा विचार करत असतात आणि करू शकतात. ते पण स्वबळावर लढू शकतात. जर अजितदादांची राष्ट्रवादी जर स्वबळावर लढल्यास बाकीचे महायुतीतला एक पक्ष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांची जे श्रीरंगाप्पा बारणे त्या पक्षाचे खासदार आहेत, मग ते पण स्वबळावर लढणार आहेत का हा पण विषय आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. मग भाजपने असा विचार केलाय का की आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका जर स्वबळावर लढलो तर आपल्याला फायदा होणार आहे का? दुसरीकडे महाविकास आघाडी जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकत्र लढली तर त्यांना फायदा होऊ शकतो का? तर मात्र तिथं फायदा होऊ शकतो असं आम्हाला वाटतं. कारण शरद पवार पक्षाचे या ठिकाणचे मोठे प्राबल्य असे नेते आहेत. चिंचवड विधानसभेमध्ये 1,31,000 मतदान घेणारे राहुल कलाटे आहेत आणि बोसरी विधानसभेमध्ये 1.5 लाख मतदान घेणारे अजित गव्हाणे आहेत आणि पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा 72,000 मतदान घेणाऱ्या सुलक्षणाताई धर आहेत. म्हणजे शरद पवार पक्षाची सुद्धा ताकद खूप मोठी आहे. शरद पवार पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची विभागणी झाली असल्यामुळे त्यांच्यामध्ये ताकद कमी होणार आहे का? मग त्याचा फायदा
भाजपला होईल का? तर मात्र असं होऊ शकतं की भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो, पण प्रचाराचे मुद्दे कसे असणार आहेत हे आपण आत्ताच सांगू शकत नाही. जर भाजपने निवडणुका लागल्यास अजितदादांच्या पक्षाच्या नेत्यावर जर प्रत्यारोप केले आणि अजितदादांच्या पक्षाने सुद्धा भाजपवर प्रत्यारोप केले तर मात्र या दोन्ही पक्षांचाच फायदा होऊ शकतो असं एकंदरीत वाटतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे जर एकत्र लढले यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नेमकं या पक्षांनी नियोजन कसं करणार आहेत याकडे राहणार आहे. मात्र आत्ताच्या स्थितीला जर सांगायचं झालं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणं कठीण आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही एकंदरीत शहरामध्ये फिरल्यानंतर जो फीडबॅक आम्हाला मिळतो त्यानुसार जर सांगायचं झालं तर थोडक्यात भाजपला 60 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची जर युती केली तर या दोन्ही पक्षाला मिळून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं आम्हाला माहिती मिळते. मग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं मात्र काय होणार आहे हे सुद्धा मोठा विषय आहे. मग भाजप एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपल्याकडे त्यांचा सुद्धा वोट बँक म्हणजेच खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचा सुद्धा मतदार खूप मोठा आहे. त्याच्यामुळं भाजप एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपल्यासोबत घेण्याचा विचार करेल असं वाटतं. कारण की जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने जर घेतलं तर काही त्यांना जागा सोडण्याचा ते प्रयत्न करतील, त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल. पण राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आहे, यांना जर जागा सोडायच्या झाल्यास अजितदादा महायुतीत राहून सुद्धा जास्त जागा मागू शकतात. मग जास्त जर जागा मागितल्यात तर स्थानिक लेवलचे जे नेते आहेत तर ते मला जर ते तिकीट न मिळाल्यास एखाद्या वेळेस मोठा गदारोळ होऊ शकतो आणि यांचे जे मुख्य प्रवाहातले जे नेते आहेत ते महाविकास आघाडीकडे शिफ्ट होऊ शकतात. जर महाविकास आघाडीकडे हे जर नेते शिफ्ट झाले तर पुन्हा महाविकास आघाडीची ताकद वाढू शकते. त्यामुळे भाजप काळजीने आणि विचारपूर्वक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करील असं मला वाटतं. म्हणून जर एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आणि भाजपचा पक्ष हे वेगवेगळेच निवडणूक लढू शकतात, मात्र भाजप शिवसेनेला एकत्र आपल्यासोबत घेऊ शकते असा तर याच्यातून अंदाज आपल्याला येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र.